अहो ताई, काय करू? रोज किती जरी कमी स्वयंपाक केला तरी सुद्धा चपात्या शिळ्या राहतात. आता काय करायचं या चपातीचं? टेन्शन कशाला घेता? लगेच भन्नाट असा एक पदार्थ बनवायला सुरुवात करूया. चला, तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघावं लागेल का नाही? तर हाताने या चपातीचे तुकडे करून घ्यायचे, हवे त्या आकाराचे, म्हणजे हवे तेवढे तुम्हाला पाहिजे तसे तुकडे करून घ्यायचे चपातीचे. हे बघा, एकदम जितके मोडतील तेवढे तुकडे करून घ्यायचे. हे बघा, सगळ्या चपातीचे तुकडे करून घेते मी, आणि बाकीचे सुद्धा सगळ्या चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत मी. हे बघा, साधारण इतपत जाडीचे तुकडे केलेले आहेत. आता इथं मी 3 चपात्याचे तुकडे केलेले आहेत. या अगोदर आपण चपातीचा आणखीन एक भन्नाट पदार्थ पाहिलेला आहे आपल्या चॅनेलवरती. आणि आता मिक्सरचं भांडं घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती याला थोडंसं बारीक करून घ्यायचं. इतके मोठे तुकडे न करता आपण थोडेसे याला बारीक करून घ्यायचे. रोज रोज चपात्या शिळ्या राहिल्या की टाकून नाही द्यायच्या. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे खाऊन माजावं पण टाकून माजू नये असं म्हणतात. त्यामुळे चपात्या टाकून न देता त्याचे मस्त असे भन्नाट पदार्थ करून पाहिजे. आपल्या चॅनलवरती मी शिळ्या चपातीचे पदार्थ भरपूर घेऊन येणार आहे. इकडे आपण व्यवस्थित असं याला पल्स मोडवरती फिरून घेतलं आणि हवे त्या आकाराचे याचे तुकडे करून घेतले. हे बघा, मला इतकेच बारीक पाहिजे होते त्यामुळे मी एवढेच करून घेतले. तुम्हाला आणखी बारीक पाहिजे असेल तर सगळ्या चपातीचे असे मिक्सरला फिरवून घेतली मी चपाती. तर खरंच एकदम भन्नाट लागतो बघा हा नाश्ता. सकाळच्या काही गडबडीत तुम्ही हा नाश्ता केला तरी सुद्धा चालेल. फटाफट तयार होतं ना, अगदी 5 मिनिटात तयार होतो. सगळ्या चपात्या या मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या आहेत. याचा इतका चुरमा तयार झाला. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये घातलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल. आता कढई गरम झालेली आहे आणि आता यामध्ये घातलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल. त्यामध्ये घालायचं जिरे आणि मोहरी. मोहरी अगोदर घालायची. मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे घालायचे. आता इथं मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थित असे तळून घेते फोडणीमध्ये तेलामध्ये. हे बघा, शेंगदाणे खरपूस झालेले. शेंगदाणे लगेच काढून घेऊया ते ताटामध्ये. हे बघा, ही लोखंडाची कढई आहे मंडळी, आणि या लोखंडाच्या कढईत मी बऱ्यापैकी भाज्या किंवा कुठलेही पदार्थ करायचे असतील तर मी करते. कमी क्वांटिटीचे असतील तर या लोखंडाच्या कढईमध्येच मी करते. आता तेल चांगलं गरम झालं होतं. अगोदर जिरे मोहरी घातली होती, नंतर पण थोडीशी जिरे मोहरी घातली. लगेच इथं बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आपण. तेल गरम झालं होतं, त्यामध्ये कांदा घातला आणि कांदा व्यवस्थित असा परतून घेऊया. आता कांदा पटकन परतावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. हे बघा, साधारण 2 कांदे चिरून घेतलेले आहेत मी इथं. आता त्यामध्ये घातलं थोडंसं मीठ. तर ही लोखंडाची कढई आहे. मला बऱ्याच वेळेला कमेंट आले की या लोखंडाच्या कढईला तांब लागते का? हो, या लोखंडाच्या कढईला तांबोरा लागतो, पण त्याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं नंतर वापरायच्या वेळेस, आणि ती तांब निघून जाते. किंवा तुम्ही पिठाने सुद्धा त्याची तांब काढू शकता. आता कांदा हलकासा लालसर झालेला आहे. लगेच त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला. हिरवी मिरची आणि कढीपत्ता फोडणी टाकताना अगोदरच सुरुवातीला नाही घालायचं. जर तुम्ही कांदा भाजून थोडासा घेतला आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतला ना, तर कांद्याबरोबर तेही व्यवस्थित भाजलं जातं. अगोदर जर तुम्ही टाकलं ना तर ते करपलं जातं. आता कांदासुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे. मिरचीसुद्धा मस्त अशी यामध्ये फ्राय झाली तेलामध्ये, आणि कढीपत्तासुद्धा. लगेच थोडीशी हळद घातली यामध्ये. आता आपण इथं मस्त अशा शिळ्या चपातीचा चुरमा बनवतोय. तर चुरमा बनवण्याच्या सुद्धा पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपण आधी फोडणीतल्या चपात्या म्हणजेच फोडणीतले तुकडे कसे बनवायचे ते पाहिलेलं आहे आपल्या चॅनलवरती. त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे. शेंगदाणे तर आपण यातच अगोदर काढून घेतले होते. ताटात तयार करून घेतलेला जो चुरमा आहे तो चुरमा आपण या फोडणीमध्ये घालूया. आता बऱ्याच जणींना चुरमा करताना घशात चुरमा केल्यानंतर हा घशात दाटल्यासारखा होतो किंवा खाताना याचे टोटरे बसतात. याचं सिक्रेट माहीत नसतं हा कसा बनवायचा. आता या तर आपल्या म्हणजे कालच्या उरलेल्या चपात्याचा चुरमा मी बनवलेला आहे. आपल्याला जर या चपात्याचा सुद्धा चुरमा एकदम मऊ असा करायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर हा चपात्याचा तयार करून घेतलेला जो चुरमा आहे तो आपण फोडणीमध्ये घातला आणि याला व्यवस्थित हलवून घेतलं. इथं मी थोडंसं काळं तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट घालते. मिरची जर जास्त तिखट नसेल तर तुम्ही तिखट घाला. मिरची तिखट असेल तर तिखट नाही घातलं तरी सुद्धा चालेल. पण मी इथं हा चपात्याचा चुरमा अगदी झणझणीत बनवते आणि वरून याला पाण्याचा थोडासा शिपका मारायचा.
पाण्याचा शिपका मारल्यामुळे काय होते, आणि गॅसची फ्लेम ना लोच ठेवायची. आपण ज्यावेळेस उरलेल्या चपातीचा चुरमा करतो ना, त्यावेळेस गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची. लो फ्लेमवरती याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं या चपातीच्या चुरम्याला. बघा, गरजेनुसार इथं पाण्याचा शिपका द्यायचा आहे. आणखीन थोडासा मऊ हवा असेल, आणखीन थोडासा शिपका द्यायचा, काहीच हरकत नाहीये. जितकं तुम्हाला मऊ चुरमा करायचा थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा, म्हणजे आपला जो चुरमा आहे तो अगदी व्यवस्थित असा मऊ होतो आणि खाताना सुद्धा घशात दाटल्यासारखा होत नाही. खरं सांगू का, हा आमच्या लहानपणीचा नेहमीचा नाश्ता, रोज नाश्ता म्हणला तरी सुद्धा चालेल, असा नाश्ता रोज आम्ही गरमागरम करायचो. आणि अजून सुद्धा चपात्या उरल्या की असा चुरमा किंवा आमटीतले तुकडे केले जातात. हे तुकडे ना दह्याबरोबर, ताकाबरोबर मस्त लागतात. दही आणि ताक यामध्ये टाकून खायचं, खूप भारी लागतात. गावाकडच्या माणसांचा हा नाश्ता होतो, पण शहरामध्ये बरेच जण चपात्या उरलेल्या टाकून देतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा चुरमा किंवा गावाकडच्या पद्धतीने तुकडे करून जर खाल्ले ना, खूप भारी लागतात. नक्की करून बघा. आणखीन सुद्धा गावाकडे या पद्धतीनं चुरमा तुकडे केले जातात. हे मोकळे तुकडे असे म्हटले जाते याला. तर आमच्या लहानपणीचा नाश्ता जो आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता बऱ्याच जणांना हा रेसिपी किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लहानपणीचे दिवस आठवले असतील, किंवा बऱ्याच जणांच्या घरी असाही चुरमा करून खाल्ला जातो. अजून बऱ्याच जणांकडे चपात्या टाकून दिल्या जातात, त्याऐवजी तुम्ही असा मुलांना स्वतःला करून खाल्ला ना, खूप भारी लागतो. अन्नही वाया जात नाही आणि आपल्या नाश्ताही होतो पोटभरीचा. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझा, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. बघू शकता मस्त असा इथं चुरमा, चपातीचे तुकडे तयार झालेले आहेत. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगायचं आहे. आमच्याकडे तर याला चपातीचे तुकडे, मोकळे तुकडे किंवा चुरमा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. आणि हो, जरा जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि नक्कीच अशा पद्धतीनं चपात्याचा चुरमा करून खा, मुलांना द्या, तुम्ही खा, खूप भारी लागतो, भन्नाट लागतो. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा महत्त्वपूर्ण आणि इन्स्टंट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.